सध्या नागपूर जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये खूप जुंपली आहे। जिल्हा प्रशासनाने 2 ऑगस्टला नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या भोरगड, झिल्पा आणि घाटपेंड्री या 3 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण ठेवलं। मात्र फक्त इमारत आहे, पण प्राथमिक आरोग्य केंद्रात लागणारे डॉक्टर्स, इतर स्टाफ नाही, उपकरण नसल्याचा दावा जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकुड्डे यांनी केलेला आहे आणि लोकार्पणाचा विरोध करत लोकार्पण पुढे ढकलावा अशी मागणी केली। जिल्हा परिषदेमधील सत्ताधाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या मंजुरीविना हे लोकार्पण होत असल्याचा आरोप नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी केला आहे। 2 ऑगस्टला घाटपेंड्री, भोरगड आणि झिल्पा या 3 PSCचं लोकार्पण सोहळा पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आयोजित केलेला आहे। पण त्या ठिकाणची वास्तविक परिस्थिती अशी आहे, त्या ठिकाणी पुरेशा मनुष्यबळ उपलब्ध नाही आहे, भौतिक सुविधा नाही आहे, तांत्रिक सुविधा नाही आहे, रुग्णवाहिका नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच त्यांच्याच हस्ते या केंद्रांचं लोकार्पण सोहळा घेण्यात यावा। डॉक्टरचा स्टाफ, PSC अंतर्गत येणारा स्टाफ पूर्णतः उपलब्ध नसताना देखील अट्टहासाने या केंद्रांचं लोकार्पण सोहळा पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आयोजित केलेला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।